वाखरी जिल्हा परिषद गटातील राजकीय वातावरण तापले. जिल्हाध्यक्ष वर्षा शिंदे यांनी भरला उमेदवारी अर्ज. वाखरी जिल्हा परिषद गटातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापू लागले. अनेक इच्छुक उमेदवारांनी उमेदवारीसाठी देव पाण्यात ठेवले. पंढरपूर तालुक्यातील राजकारण आता चांगलंच तापू लागलंय. वाखरी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष वर्षा शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून या गटातून उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत चर्चांना उधाण आले असतानाच शिंदे यांनी अर्ज भरून आपली दावेदारी मजबूत केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षानं सोपवलेली जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी वर्षा शिंदे यांनी गेल्या 2 वर्षात अतिशय निष्ठेनं पार पाडली आहे. ग्रामीण भागात महिलांचं संघटन करणे असो किंवा पक्षाची विचारधारा घराघरात पोहोचवणे असो, शिंदे यांनी सातत्यानं विविध उपक्रम राबवले आहेत. याच गटातून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे यांच्या पत्नी मोनिका काळे यांनीही अर्ज दाखल केल्यानं पेच निर्माण झालाय. मात्र वर्षा शिंदे यांनी स्पष्ट केलंय की सध्या फक्त अर्ज भरले, अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेतील. लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे, पण पक्षानं निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. आता पक्षाचे वरिष्ठ नेते वर्षा शिंदे यांच्या कार्याची दखल घेणार की वाखरीच्या राजकारणात नवे वळण येणार? निवडणुकीला सामोरे जात असताना सर्वसामान्य लोकांच्या ज्या समस्या आहेत, व्यथा आहे, भावना आहेत, त्यांना खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा आहे ह्या भूमिकेतून या निवडणुकीत उतरली आहे. कारण खऱ्या अर्थाने 2 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत असताना सर्वसामान्य घटकापर्यंत पोहोचली. ते पोहोचत असताना खऱ्या अर्थाने ज्या उणीवा आहेत, ज्या गरजेंचा अभाव आहे, त्या गोष्टींचा अभ्यास करून तुमच्याकडे एक संविधानिक पद असणं गरजेचं आहे. आणि त्या पदासाठी, कारण की त्या संविधानिक एखादं पद आलं तर त्या गावभागाचा विकास जरा जोरानं होऊ शकतो. आणि एखादा उमेदवार जर तेवढा सक्षम असेल तर खऱ्या अर्थाने त्या गोष्टींना न्याय मिळून येत्या काळात सगळ्या गोष्टी पूर्णत्वास जातील. यासाठी फॉर्म भरला आहे. कोणते मुद्दे आहेत आणि कोणत्या मुद्द्याला प्राधान्य असणार आहे? खरं तर रस्ते, वीज, पाणी, आरोग्य आणि शिक्षण ह्या गोष्टीवर प्राधान्य असेल. रस्ते तर होतातच आहे, तेही गरजेचं आहे. वीज, पाणी, ज्या दुर्गम वस्तीवर अजून विजेची सुविधा नसते, रस्ते का असणं गरजेचं आहे. अचानक कुठल्या एखाद्या कुटुंबावर संकट आलं तर ऐनवेळी रस्ता नसेल तर एखादा जीवसुद्धा गमावा लागतो. माझी माता भगिनी प्रसूतीसाठी असेल, जर पाऊस पडला, रस्ते नसतील, ते सुद्धा खूप रिस्की गोष्ट आहे. माझा शेतकरी बांधव माळवं लावतो, शेती करत असताना जर पाऊस खूप झाला तर ती पीक विकायला जाताना सुद्धा रस्ता नसतो. त्यासाठी रस्ते खूप महत्त्वाचं. पाणी, हर नल जल योजना आहे सक्सेस, पण काही ठिकाणी ती पोहोचली नाही, काही ठिकाणी अपूर्ण आहे, काही अडचणी आहेत, काही गोष्टींची क्युरी आहे, ती पूर्ण करत ती योजना पोहोचवायची. आरोग्याचा विषय केला तर ज्या घरची स्त्री सक्षम आहे, तिचं कुटुंब निरोगी आहे, त्यामुळं महिलांच्या प्रामुख्याने ग्रामीण भागातल्या आरोग्यावर सुविधावर काम करायचं आहे. आरोग्य उपकेंद्र जे ग्रामीण भागातले तिथं तशा सुविधा नाही आहेत. सर्पदंश असेल, प्राथमिक डोस असतील, अचानक प्रसूतीची व्यवस्था असेल, म्हणजे अशा असंख्य प्रश्न आहेत. साध्या औषध गोळ्याचा अभाव असतो. ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून आरोग्यावर काम करायचं. शिक्षण, ज्या शिक्षणाने माणूस खऱ्या अर्थाने प्रगल्भ आणि सक्षम होतो, ती शिक्षण पाया जो झेडपी शिक्षणातून मिळतो. खाजगीकरणाचे शिक्षण झाल्यामुळं झेडपी शाळा संस्थांना पटसंख्या कमी येते. याचं कारण असं की तिथं गुणवत्ता नक्कीच आहे, कारण मी त्याला दोष देणार नाही, पण गुणवत्ता असून सुद्धा काही सुविधांचा अभाव होतो. मग त्या सोयीसुविधा पुरवल्या की जेणेकरून देशाचं भवितव्य ह्या पिढीवर अवलंबून आहे. आणि पिढी जर सक्षमरित्या व्हायची असेल तर झेडपींच्या शिक्षण संस्थेवर भर दिला पाहिजे. ह्या प्रश्नाचं उत्तर साहेबच देऊ शकतील ना. साहेबांचं स्टेटमेंट आहे, म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर साहेब देऊ शकतील. पण असं वाटत नाही का की प्रत्येक नेत्याने आपल्या घरातल्या व्यक्तींना उमेदवारी देऊन पुढे आणले? मी कधी बोलली असते सांगू का? कारण की मी आज महिलांचं पुढारपण घेऊन काम करते. जर दादा असतील तर नक्कीच बोलली असते, पण एक भगिनी माझ्यासारखी जर येऊ इच्छित असेल, काम करायची तिची जिद्द असेल, तिला सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायचे असतील, तिचा वारसा चालवायचा असेल तर तिच्यावर बोलायचा मला अधिकार नाही. कारण की ती उभा राहिली हेच माझ्यासाठी खूप आहे. लोकशाहीने प्रत्येकाला अधिकार दिलाय. पण राजकीय नेत्यांनी कार्यकर्त्यांना बाजूला ठेवून आपल्या घरातल्या व्यक्तींना पुढे आणले असं वाटत नाही. अजून निर्णय कुठं झालाय ना. फॉर्म भरलाय बेसिक, पण अजून निर्णय नाही झाला. त्यावेळेस बघू, नेते मंडळी जी वरिष्ठ आहेत ते निर्णय घेतील, त्या अनुषंगाने मग पुढचं स्टेटमेंट असेल. जर त्यांनी त्यांचा अर्ज आहेसा ठेवला तर आपली भूमिका काय असेल? त्यांचा जर अर्ज आहेसा ठेवला राहिला नाही ना, राहिल्यानंतरचं स्टेटमेंट वेगळं असेल. तो प्रश्न असा आहे की समजा राष्ट्रवादी काँग्रेसची जर उमेदवारी काळे यांना मिळाली तर तुमची भूमिका काय असेल? तुम्ही अर्ज ठेवणार, अपक्ष लढणार, बंडखोरी करणार का पक्षाचा आदेश मानून गप्प असणार? मी आता हे तुम्हाला स्टेटमेंट देताना मी काय म्हटलं, नक्की उमेदवारी मलाच मिळेल, त्यामुळे त्याच्या पुढचा मी विचारच केलेला नाही. खऱ्या अर्थानं आता विचार नेत्यांनी करायला पाहिजे.
हा प्रश्न नेत्यांसाठी आहे. ज्यावेळेस जर प्रत्येक वेळेस जनता आता सुज्ञान झाली त्यांना माहीत आहे लोकप्रतिनिधी कसा निवडावा, कसा असावा, माझ्या वेळप्रसंगी कोणी तो अर्ध्या रात्री जरी फोन उचलला तर तो येण्यासारखा असावा. त्यामुळे नेते मंडळींची जी आता भूमिका असेल त्यावर सगळं भवितव्य ठरवेल. नेते मंडळीची भूमिका जर अन्यायकारक राहिली तर येत्या वेळेस जनता कौल देईल त्यांच्या बाजूने, आणि नेते मंडळींची भूमिका जर न्याय देण्याची असेल तर सक्षमपणे सगळं होऊन जाईल. कधी मी तुम्हाला आणखी काय सांगितलं, अन्याय कधी होईल, अजून मिटिंगही झालेली नाही. जो त्याप्रमाणे अर्जाचा एक दिवस शिल्लक आहे त्यामुळे अर्जाने फॉर्म भरायला चालू केलं. ह्या सगळ्या गोष्टींचा निर्णय होऊन ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला उमेदवारी डिक्लेअर होईल त्या अनुषंगाने त्यावेळेस जे वातावरण असेल त्यावेळेचं स्टेटमेंट असेल. आता स्टेटमेंट देणं का चुकीचं, कारण तसं घडलेलं नाही आहे. फक्त अर्ज भरलेले आहेत, कुणाचं कन्फर्म झालेलं नाही, अजून मिटिंग झालेलं नाही, तर आपण बोलणं उचित नाही आहे. काही खरं तर ही जागा सर्वसाधारण महिला सुटली, परंतु आम्हाला कुठं तुमच्या विरोधात जे उमेदवार आहेत ते कुठं महिला या रणांगणामध्ये दिसत नाही, त्यांचे घरचे त्यांचे पती या रणांगणामध्ये दिसतात. तर महिलांवरती अन्याय होत असं वाटतंय का? नक्कीच. मला आता काय म्हटलं, कारण 5 वर्षाचा कार्यकाळ पाहिला तर यापूर्वी मी जे ग्रामपंचायत निवडणूक लढवली होती त्यावेळेस माझी स्थिती ह्या मायमौलीसारखी भगिनीसारखीच होती. पण मला कुठंतरी माझ्या नवऱ्याने प्राधान्य दिलं, माझ्या कुटुंबानं प्राधान्य दिलं, म्हणून ह्या गोष्टी मी इथपर्यंत पोहोचू शकली. पण आता अचानक उमेदवारी निघल्यामुळे त्यांना थोडं गडबडल्यासारखं होतंय. पण खऱ्या अर्थानं माझा बेस निवडणूक लढवायचं हेच आहे. जर एखाद्या भारतीय संविधानाने आपल्याला अधिकार दिलाय, ओपन महिलेचं आरक्षण निघलंय, तर तिथं एक सक्षम महिला देणं गरजेचं आहे. एक सक्षम महिला असेल त्या पुढच्या परिवारातील गावाड्यातल्या वस्तीला त्या महिला भगिनीला जर ही महिला माझं काम सॉल्व्ह करू शकते. कारण की ह्या 2 वर्षाच्या कार्यकाळात हे सगळे कामं करत असताना मला अनुभव आलाय. एखाद्या मायमौलीवर अन्याय झाला तर कुठे गेलं पाहिजे, लगेच मी अशा वेळेस म्हणू शकत नाही ना थांबा मी विचारून न्याय देते. तर तो अभ्यास झालेला आहे. प्लस माझ्याकडे जिल्हाध्यक्ष पद आहे आणि मग मंत्रालयामध्ये मिटिंग राहतात आमच्या जिल्हाध्यक्षांच्या दादांच्या थ्रू. मग अजून ह्या समस्या चांगल्या प्रकारे त्याला न्याय मिळू शकतो. महिला सक्षम उमेदवार पाहिजे. महिला सक्षम उमेदवार पाहिजे. महिला सक्षम उमेदवार तर नक्कीच आहेत ह्या, पण त्या सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण पाहिजे. पुढचा उमेदवार सक्षम पाहिजे. तर तुमची उमेदवारी कायम आहे, आता कोणत्याही परिस्थितीत माघार नाही असा निर्णय झालाय? माझं कसं मत आहे, आपण एका पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदावर आहे त्यामुळे पक्षाचा प्रोटोकॉल राहतो. आज मी फॉर्म भरला ठीक आहे, पण मी तुम्हाला मगाशीही म्हटलं की पक्षाने मला जर डावललं आणि त्याची कारणं सांगितली आणि ती कारणं जर यथाचित योग्य असतील तर त्यावेळेचं स्टेटमेंट वेगळं असेल.